आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर मिसळकट्टाच्या माध्यमातून मुख्यमंत्री कोल्हापूरकरांशी संवाद साधणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आगळी वेगळी मुलाखत नागपूरमध्ये चना पोहा विथ नितीन गडकरी ही मुलाखत अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले मुलाखत घेणार। नागपूरमध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी निवडणुकीच्या रिंगणात माजी पोलीस उपअधीक्षक राजरत्न बनसोड प्रभाग क्रमांक 1 मधून काँग्रेसचे उमेदवार। राजकारण बदलायचं असेल तर चांगल्या लोकांनी राजकारणात येणं आवश्यक, बनसोड यांची प्रतिक्रिया। नागपूरमध्ये 85 वर्षांवरील वृद्ध आणि आजारी मतदारांच्या होम वेटिंगची निवडणूक आयोगाकडून कोणतीच तयारी नाही। हजारो वृद्ध आणि आजारी मतदार मतदानाला मुकणार असल्याची शक्यता। अमरावतीत काँग्रेसची शहरातून भव्य प्रचार पदयात्रा, माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी। नागपुरातल्या अनेक प्रभागात भाजपनं बाहेरचे उमेदवार दिले, काँग्रेसनं हा मुद्दा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवला। प्रभागाबाहेरचा उमेदवार हा आमच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा, प्रभाग क्रमांक 16 क मधील काँग्रेस उमेदवार संजना देशमुख यांचं वक्तव्य। चंद्रपूर महापालिकेत जटपुरा प्रभागात अटीतटीची लढत, भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सरळ सामना। भाजप उमेदवार चबुताई वैरागडे यांना ठाकरे सेनेच्या मनस्वी गिर्हे यांचं आव्हान। पनवेलमधील सिडको आणि महापालिका दुहेरी करातून 15 दिवसात मुक्ती देणार, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा स्टॅम्प पेपरवर सह्या करून घरोघरी प्रचार। सिडको आणि पनवेल महापालिकेचा दुहेरी कर लागत असल्यानं नागरिकांना लाखो रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागतो। मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यानंतर बंडखोर उमेदवारांची भाजप पक्षातून हकालपट्टी, प्रभाग क्रमांक 29 मधून अपक्ष उमेदवारी करणारे मुकेश शहाणे यांची हकालपट्टी। पक्षशिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी 6 वर्षांसाठी पक्षातून मुकेश शहाणे यांची हकालपट्टी। सांगलीतल्या स्थानिक गुंडगिरीसमोर भाजप लाचार, खासदार विशाल पाटील यांची जोरदार टीका। भाजपनं गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिल्याचाही आरोप। सांगलीतील खासदार विशाल पाटलांच्या टीकेला प्रभाग 11 मधील भाजप उमेदवार मनोज सरगर यांचं उत्तर। खासदार दिशाहीन होऊन आपला पुतण्या नगरसेवक होण्याची स्वप्न पाहतायत, सरगर यांची टीका। सांगलीतील प्रभाग क्रमांक 8 मधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विष्णू मानेंना धमकी, गोळ्या घालून मारून टाकण्याची धमकी दिल्याची मानेंची पोलिसात तक्रार। रायगडच्या कर्जतमध्ये भाजप शिंदेसेनेच्या युतीतील वाद चव्हाट्यावर, नगरपालिका निवडणुकीत शिंदेसेनेकडून फसवणूक झाल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप। पंचायत समिती झेडपी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा। आदित्य ठाकरे आज पश्चिम उपनगरात विविध ठिकाणी शाखा भेटी आणि प्रचार सभा घेणार। उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं अधिकाधिक प्रभागांमध्ये जाऊन प्रचार करण्याचा आदित्य ठाकरेंचा प्रयत्न। अभिनेत्री रवीना टंडनकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार, वांद्रे पश्चिममधील प्रभाग क्रमांक 101 मधल्या उमेदवार अक्षता मेन्झेस यांचा रवीनाकडून प्रचार। जालन्यामध्ये अर्जुन खोतकरांच्या लेकीसाठी रावसाहेब दानवेंची लेक मैदानात, दर्शना झोल खोतकरांच्या प्रचारासाठी आमदार संजना जाधवांची सभा। पक्षानं सांगितल्यास जालनाच काय, भोकरदनलाही जाऊन प्रचार करेन, संजना जाधवांची प्रतिक्रिया। लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची मोठी प्रचार यंत्रणा, 3 आमदारांसह पक्षनेते मैदानात सक्रिय। आमदार संभाजी निलंगेकर, आमदार रमेश कराड आणि औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार या 3 आमदारांवरती स्वतंत्र जबाबदाऱ्या। निवडणूक अजिबात बिनविरोध करायची नाही, विरोधकांना त्यांची ताकद कळली पाहिजे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांचा कार्यकर्त्यांना संदेश। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक 41 मध्ये प्रचाराला वेग, उमेदवार निवृत्ती बांदल, श्वेता घुले, फारुख इनामदार आणि अश्विनी सूर्यवंशी यांनी मतदारांशी संवाद साधत विकास कामांचा आढावा मांडला, तर नागरिकांचाही प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद। राजमाता जिजाऊंची आज 427वी जयंती, किल्ले रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊंना वंदन करण्यासाठी मोठी गर्दी। मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीत जिजाऊंच्या समाधीस्थळावर पूजन। राजमाता जिजाऊंच्या 428वा जन्मोत्सव सोहळा, बुलढाण्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राजमाता जिजाऊंना अभिवादन केलं। सिंदखेड राजा इथे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात जन्मोत्सव सोहळा। धाराशिवमध्ये जिजाऊ जयंतीनिमित्त मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं तुळजाभवानी मंदिरात विशेष पूजा, जिजाऊंची मूर्ती मंदिरात ठेवून विधिवत पूजा करण्यात आली। मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। धाराशिव तालुक्यातील उपळा शिवारात 20 दिवसात 2 दरोडे टाकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या, 4 जणांना अटक, इतर आरोपींचा शोध सुरू, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त।
पतंग पकडण्यासाठी मालगाडीवर चढलेल्या 16 वर्षीय मुलाला उच्चदाब विद्युत तारेचा जोरदार झटका. गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडलेल्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू. नागपूरच्या कामठी रेल्वे स्थानकावरची घटना. भंडाऱ्याच्या किटाळी पालांदूर मार्गावरती वाघ आढळला. शेतशिवारात वाघाचा वावर वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीती. सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला आजपासून सुरुवात. प्रमुख मानकरी हिरेहबू यांच्या वाड्यापासून मानाच्या 7 नंदी ध्वजांची नगर प्रदक्षिणा. महाराष्ट्रासह कर्नाटकहून लाखो भाविक सोलापुरात दाखल. बीडच्या परळी बस स्थानकाच्या पुनर्बांधणीला अखेर मुहूर्त. स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी 8 वर्षात 3 वेळा भूमिपूजन. 7 कोटींचं बजेट 18 कोटींवर पोहोचलं. 12वीच्या परीक्षेची प्रवेशपत्र आजपासून मिळणार. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार. साताऱ्यात नव्यानं सुरू झालेल्या कास बोट क्लबला अभिनेते सयाजी शिंदे यांची भेट. सयाजी शिंदे यांनी पत्नीसह नौकाविहाराचा आनंद घेतला. नाशिकच्या नांदगावमध्ये युवक नागरिकांसह महिलांचाही मॅरेथॉनमध्ये मोठा सहभाग. राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून युवा फाउंडेशनचं आयोजन. पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्याचा आजचा 3रा दिवस. मोदी आज अहमदाबादमध्ये जर्मन चान्सलर यांची भेट घेणार. धोरणात्मक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेणार. मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथं वाघिणीचा 3 बछड्यांसह वावर. कुआबाडला परिसरात वनविभागाकडून हाय अलर्ट जारी. गावकऱ्यांना शेतात न जाण्याचं आवाहन. श्रीनगर कारगिलला जोडणाऱ्या महामार्गावर हिमवादळ. रस्त्यावरून बर्फ साफ करणाऱ्या कामगारांना अडचणी. गेल्या 3 आठवड्यापासून अधूनमधून हिमवृष्टी. व्हेनेझुएलाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा. ट्रम्प यांच्याकडून स्वतःचा व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष असा उल्लेख. इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये आतापर्यंत 500हून अधिक लोकांचा मृत्यू. हिंसाचारात 490 निदर्शक आणि 48 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती. लंडनमधील इराणी दूतावासाबाहेर नागरिकांची निदर्शनं. इराणमध्ये होत असलेल्या निदर्शनांच्या समर्थनार्थ आंदोलन. इराणच्या लोकांना पाठिंबा देण्यासाठी लंडनमधील नागरिक रस्त्यावर. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये इराणी निदर्शकांना ट्रकची धडक. अपघातामध्ये अनेक आंदोलक जखमी. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं. इस्रायलच्या लेबनॉनमधील काफरहट्टा गावात